देऊळबंद भाग 2 प्रवीण तरडे साहेब, तुम्हाला मानाचा मुजरा. तुम्ही डायरेक्ट पेक्षा वाघासारखे बोलले ना की ह्या पिक्चरमधनं जो प्रॉफिट येणार मी तो गरिबांना वाटणार पूर्ण. भाई मोठे मोठे शहाण्यांना बघितलं मी, मोठे मोठे करोडपती बघितले, त्यांचे बाप आधीपासून करोडपती आहेत आणि ते लोक पिक्चर्स काढतात. त्यांची डेअरिंग होत नाही की 50% पण दान करायची. तुम्ही अख्खा मूवी जेवढा प्रॉफिट होणार तेवढं डायरेक्ट मी डोनेट करणार बोलले ना, तर स्वामी तुमच्या मूवीला बघा 100 कोटीपर्यंत घेऊन जाणार. आणि मी स्वामी भक्त असून मी तो मूवी 2 वेळा बघितला, मी अजून 2 वेळा बघायला जाणार आणि महाराष्ट्राच्या पब्लिकला सांगणार की अशा देव माणसाला सपोर्ट करा. प्रवीण तरडे साहेब, भाऊ तुला मानाचा मुजरा. खरंच तुझ्यासारखी माणसं खूप कमी आहेत रे या जगामध्ये. आणि ताईंनी जो रोल केला, जी भक्ती कशी काय चेंज होतं, म्हणजे देवावर प्रेम नसतं आणि देवावर प्रेम देव करून घेतो आपल्याकडनं की माझा आहेस तू, माझा भक्त आहेस. किती पण हट्टी असलास, किती पण असा असला की मला देवाची पूजा नाही करायची आहे, मी मानतच नाही देवाला, पण देव तुला तुझं करूनच घेतो. ते जे मोहन जोशी सरांनी करून दाखवलं 80व्या वयामध्ये स्वामी समर्थांचा रोल जो निभावून दाखवला, काय माणूस आहेत ते पण यार. त्या अंथरुणामध्ये होते, त्यांचं वय 80 आहे आणि तिथून प्रवीण तरडे साहेबांनी त्यांना उचललं आणि बोलले रोल करणार तर तुम्हीच करणार. आणि तिथे त्यांनी एक्सरसाइज करून जे परत स्वामींचा रोल केलाय आणि तर स्क्रीनवरती छवी दिसते ना, ते ओरिजिनल डोळ्यात पाणी येतं की खरंच स्वामी आहेत. खतरनाक खतरनाक. प्रवीण तरडेंना माझा मानाचा मुजरा आणि ताईंना पण, स्नेहल तरडेंना आणि मोहन जोशींना पण. तर सगळ्यांनी 2-2, 4-4, 5-5 वेळा स्वामींचा पिक्चर बघायला जावा, कारण हे सगळे पैसे डोनेट पण होणार आहेत. आणि याच्यामध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे की देवावर जो भक्ती नाही करत त्याला देव आपला कसा करून घेतो. तर नक्की बघा हा मूवी. मी तर 5-6 वेळा बघणारच आहे, तुम्ही पण बघा आणि अशा माणसांना सपोर्ट करा. जय शिवराय, हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ.